इथे आणि उत्तम कामगिरी सध्या साकारली गेलेली आहे। चला मंडप डेकोरेटर्स आपको आना है। पहिलं पॉवर प्लेचं षटक ज्यामध्ये धावांची लय लूट झाली, 14 विकेटी केले 2। आजचा दिवस काय वेगळाच आहे आज, कारण पहिल्या ज्या 2 मॅचेस आपण खेळतो तिथे वेगळी एनर्जी लेवल असते, परंतु आज जेव्हा मैदानामध्ये आपण उतरतो ती एनर्जी लेवल काय वेगळीच असते। आणि सद्यस्थितीमध्ये मैदानामध्ये अगदी बघू शकतो त्याच एनर्जीने उतरलेले दोन्ही संघ, मोठा आत्मविश्वास आज खरं तर सोबत आहे आणि त्या आत्मविश्वासानं आज स्पर्धा जिंकायच्या उद्देशाने उतरलेले दोन्ही दिग्गज संघ। धावसंख्येचे एकंदरीत टोटल आता 14 वर आपण बघतो। सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि नितीन तांडेल पहिल्याच बॉलवर इनसाइड आउट क्रॅकिंग शॉट, एक्स्ट्रा कव्हरला नाही थांबू शकले फिल्डर या बॉलला, परंतु चेंडूने दिले 7। टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला तो फक्त उंच गेला, दूर गेला नाही, त्यामुळे ती या बॉलवर मिळत 2 रन। नशिबाची साथ खेळामध्ये महत्वाची असते आणि सद्यस्थितीमध्ये आपण बघू शकता 2च्या मदतीने धावसंख्येचं टोटल 16 वर। थोड्या क्षणात दीपक पाटील सर देखील जॉईन होत आहेत। थोड्या दिवस अगोदर आपण त्यांना ऐकलं, स्वर्गीय रतन पाटील स्मृती चषकामध्ये बॉल तयार नाही, 3 पुन्हा एकदा आपला बॉलिंग ट्रॅकवर सेट होत असताना दुसरा बॉल थोडा ओव्हर पिच होता तर उडवला बॉलला, एलिव्हेशन थोडंसं कमी आहे परंतु बॉल इतकाही दूर गेला नाही की फिल्डर तिथे पोहोचेल। जवळपास सर्कलच्या रिंगणाचा थोडासा बाहेर पडलाय हा टप्पा आणि त्यासोबत रन देखील मिळतात इथे 2। आताही करावं लागेल, पार्टनरशिप कडे फोकस केलाय, पार्टनरशिप बिल्ड कशी होईल याकडे थोडंसं लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय आणि सद्यस्थितीत आपण सांघिक धावा बघतोय त्या 18 वर। बॅकफुटला जात असताना थोडीशी जागा बनवून खेळायचं होतं, जो गॅप दिसतोय कव्हर्स जवळपास पॉइंट पासून एक्स्ट्रा कव्हर पर्यंत त्या गॅपला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच सांगतात 22। यस, आमचे स्कोरर देखील अलर्ट आहेत। टोटल ऑन बोर्डवर धावा 19 आपल्याला बघायला मिळत आहेत। उत्तम अंपायरिंग आमच्या ऑफिशियल्स या स्पर्धेला संपूर्णरित्या कव्हर करत असताना जो मागील बॉलवर इरादा होता तो फायनली या बॉलवर पूर्ण झाला, डीप कव्हरला पाठवला, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। मृत्युकेचे पवित्रतव राखेले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजुनिया केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराय हेतु मानाचा मुजरा। हे बघू शकता तुमच्या स्क्रीनवर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्यासोबत समर्थ रामदास स्वामींची ही भव्य दिव्य प्रतिकृती ची गव्हाण फाट्यावर जास्तीच्या आसपास तुम्हाला बघायला मिळतं। मैदानामध्ये आपण जाणार आहोत, मागील बॉलवर काय अफलातून फटकाट्या बघायला मिळाला, पुन्हा एकदा तसंच काय एक्झिक्यूट करायचं होतं परंतु फिल्डर तयार होते। गलीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, 1 रन या बॉलवर कंप्लीट करत असताना लहू भोईरने ज्या पद्धतीने बॅलन्स केलं टीमला त्या कठीण परिस्थितीमध्ये, कठीण प्रसंगामध्ये, कारण थोडंसं मानसिक संतुलन बिघडलं होतं, थोडंसं मानसिक दबाव होता आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःला त्यांनी प्रूव्ह केलं। 6 बॉलमध्ये 15 केल्या। प्रीतम पाटील जे सलामीवीर आहेत त्यांनी जो कॉन्फिडन्स दिला, आत्मविश्वास दिला आणि त्या बलबुत्यावर पहिल्या 2 बॉलमध्ये 2 विकेट येऊन देखील धावसंख्या थांबवण्याचं यश मिळालंय। संघ पोहोचला 24 वर।
हा फुल टॉस आणि त्यावर आक्रमण जे सुटलाय. सुदैव की बाउंड्री लाईनच्या आतमध्ये हा चेंडू विसावला. सेकंड अटेम्प्ट इज कंप्लीट. थोडे 2 ओव्हर संपलेत. पाणी घेऊन जा प्लीज. धावसंख्येचा एकंदरीत टोटल 2 ओव्हर नंतर आता पोहोचलाय संघ 26 वर. फडके 40+. सुरुवात जरी थोडीशी मंद असली तरी आता धावांची गती ही चांगली बघायला मिळते. बघू शकता स्क्रीनवर सुभाष ठाकूर आज वैयक्तिक 0 वर पोहोचले. अशोक भोईर देखील गोल्डन डकचा शिकार झाल्याने अशा कठीण परिस्थितीला ज्याने 2 हात केले ते प्रीतम पाटील, ज्याने 4 बॉलमध्ये 6 रन केले. आणि लहू भोईर 6 बॉलमध्ये 15 धावा त्यांनी केलेत आणि एक्स्ट्रा 5 तुम्हाला ज्या बाईकच्या स्वरूपाने बघा मिळाले आहेत. अशा टोटल ऑन बोर्डवर तुम्हाला बघा मिळत आहेत. अगदी बघू शकता आपण 26 रन 2 ओव्हर नंतर. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये. तोपर्यंत डीजे ला आपण संधी देऊया आणि यानंतरच्या नेक्स्ट मॅच साठी आपण दोन्ही टीमला आता लगेचच आमंत्रण पाठवूया. त्यांना आमंत्रित करूया. नाणेफेकीसाठी सामना होईल दोस्ती स्पोर्ट्स विगर आणि शौर्य 11 भिंगारवाडी बी अशी लढत तुम्हाला बघा मिळेल. मला वाटतं भिंगारवाडी रेड जर्सी मध्ये अगदी रेडी झालेली आहे. नितीन गायकर आपण व्यासपीठावर दत्ता आपल्याला आमंत्रित करतायत. 26 झालाय स्कोर. आणि दोस्ती स्पोर्ट्स विगर अक्षय आपण नाणेफेकीसाठी लगेचच, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस इथे होणार आहे आणि तो अनिवार्य देखील. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानामध्ये काही सेकंद आहेत. 30 सेकंद आहेत. डीजे प्ले. प्रमोद भोपी यांच्या खांद्यावर तिसरं षटक फेकण्याची जबाबदारी आता दिलेली आहे. 26 वर 2 ओव्हर नंतर लव भोईर आणि प्रीतम पाटील पडकी 40+ संघाचे हे खेळाडू ज्यांच्या वाट्याला पहिल्यांदा बॅटिंग आलेली आहे. अपील झाले आणि इथे ती विकेट मिळते. डायरेक्ट हिट आणि इथे खेळाडू बाद. रनआउट. प्रीतम पाटील चांगला सूर गवसला होता आणि अशा परिस्थितीमध्ये थोडस मिसकम्युनिकेशन, मिसअंडरस्टँडिंग, जे कॉल थोडेसे अर्धवट राहिले. प्रमोद भोपी जे बॉलिंग ट्रॅक वर सध्या तुम्ही बघताय 26 वर 3 अशी सांघिक धावा सद्यस्थितीमध्ये कार्यरत असताना बघायचं आहे. हे फलंदाज लव भोईर 7 बॉल 15. निलेश भोईर जे नवीन खेळाडू मैदानामध्ये आता दाखल झाले 9 सेकंडकडे ड्राईव्ह केला. पुन्हा एकदा याही बॉलला पाठवलाय डीप मध्ये. लॉंग ऑन कडे बॉल ट्रॅव्हल करतोय. मिड ऑन मध्ये जवळपास यायचं होतं. या गोष्टी महत्वाच्या असतात. पारखलं होतं तिथे बघितलं. अगदी बघू शकता सुनील तांडे सर, ग्रेट वर्क. त्यांनी बघितलं जर दुसऱ्यासाठी निघाले असते तर 1 रन शॉट झालीच असती, कारण शॉट राहिले होते ते भरपूर.
लाईव्ह मध्ये सगळ्या गोष्टी तंतोतंत दिसतात कारण संदेशकडे 4K कॅमेरे आहेत, त्यामुळे या गोष्टी तिथे लपल्या जाणार नाही. आणि इथे झेल टिपण्याची संधी कठीण आहे. संदेश तिथे फिल्डिंग करणं एवढं सोपं नाही, कारण आता संध्याकाळच्या सत्रामध्ये जिथे 5:51 मिनिटं झाले, सूर्य आता अस्ताकडेच हळूहळू चाललाय आणि सूर्याची ती किरण डायरेक्टली तिथे फिल्डरच्या अगदी नजरेवर येतात. त्यामुळे झेलला जज करणं, तो कलेक्ट करणं. बॉलकडे बघितल्यानंतर जो लाईट ग्रीन बॉल आहे तो ब्लॅक दिसतो समोर, त्याच्यामध्ये या अडचणी भरपूर असतात. धावसंख्येचं टोटल सद्यस्थितीमध्ये 28 वर 3 गड्यांच्या मोबदल्यानं चांगली लढाई. या दोन्ही टीम जिद्दी आहेत, साहसी आहेत, चिकाटी अगदी ठासून ठासून भरलेले आहेत. क्रिकेटचा बराच नॉलेज या दोन्ही खेळाडूंकडे. बघा एकविर इव्हेंट्स आज 3 ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या सुरू आहेत. सेटअप कमी पडतायत. बॅटच्या रडारमध्ये बॉल आलाय जरूर, परंतु लॉंग ऑनचा फिल्डर तयार होता यावेळेस यासाठी. 2 रन या बॉलवर. बघा तिथे थोडेसे नाराज आहेत प्रमोद भोपी. सांगतात की लॉंग ऑन मधून तुम्हाला नॉन स्ट्राईक एंड हा जवळचा एंड आहे, त्यामुळे तिथे थ्रो लवकर पोहोचेल आणि तिकडे देखील चान्सही होती. प्रत्येकी एक धावाकडे सध्या बारकाईने बघतायत, म्हणून तर क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. प्रत्येक एकेरी धाव ही महत्वाची असते. थोडंसं स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. मेन अंपायर कॉल इट इज अ वाईड. अतिरिक्त रन या चेंडूकडे जोडली जाईल. धावसंख्येचा एकंदरीत टोटल 31 पर्यंत. प्रमोद भोपी उत्तम राहिली आहे गोलंदाजी. पहिल्याच बॉलवर रनआउटची विकेट. थोडा ओरपीचच होता, लेट सिलेक्शन झालं. बॉल चला डीप मध्ये काऊ कॉर्नरला. थोडसा ओव्हर थ्रो थांबवलं बॉलला. चुका करतोय सध्या फिल्डिंग डिपार्टमेंट मधून टीम. फायदा उचलला गेला इथे, कारण संधीचं सोनं क्रिकेटमध्ये धावा चोरणं लिगली असतं. आणि बघू शकता या चेंडूकडे 2 रन आलेत. दत्ता शेळके आम्हाला सांगतायत की धावसंख्येचं टोटल झाले सद्यस्थितीमध्ये 33-33. आई एकविर इव्हेंट्स 3 ठिकाणी. दत्ता शेळके त्यांचे सेटअप लागलेत. बघा एकच सेटअप तुम्ही टाका, इन्व्हेस्टमेंट करा. आई एकविर त्यांना गरज आहे. संदेशला आता हे 2 ऑर्डर होत्या. यंदा सीझनच एवढी मोठी आहे. यंदा जेवढ्या रजनी स्पर्धा झाल्या एवढा कोणत्याच वर्षामध्ये झाल्या नाही आणि होणारही नाही असं वाटतं. धावसंख्येचं टोटल सध्या 33 वर 3. गोलंदाज सय्यर बॉलिंग ट्रॅकवर. हो इथे बॉलला टर्न केलं, गलीचा क्षेत्ररक्षक थोडंसं आलंच दाखवलं आणि त्यामुळं मोठा शर्यत आणि अखेरचा चेंडूचा विजय. भरपूर अटेम्प्ट झाले बॉल रोखण्यासाठी आणि हा महत्वाचा निर्णय चौकार. सुरुवातीपासून ज्या पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन केलं, गलीचा क्षेत्ररक्षकाला असं वाटलं की डायरेक्टली बॉल झोळीमध्ये येईल, तिथं टर्न केला आणि त्यासोबत थोडंसं चाचपत असताना कधी कधी चढणीचे मासे पकडताना असं आपल्यासोबत होतं. चला थोडेसे फनी मोमेंट मनावर घेऊ नका. 40+ क्रिकेट आहे, आम्ही जाणतो. शारीरिक जी अपेक्षा असते आपल्याला प्रत्येक एफर्टची, तेवढं आपण नाही देऊ शकत 100% किती प्रयत्न केले तरी. आणि अशा परिस्थितीत बॉलचा पाठलाग करून आणि जिथे मैदानाचा निमुलता भाग आहे, उतरता भाग आहे, तिथे हा बॉल थांबवणं हे तेवढंच कठीण होतं. जवळपास 4-5 अटेम्प्ट झाले तो बॉल रोखण्यासाठी. आमचे गोल्डन मॅन अशू दादांचं इथे शुभागमन, आपलं हार्दिक स्वागत. आताही गावचे एक लोकप्रिय आणि अनेक तरुणांचे चाहते दिलीप शेट यांना देखील आम्ही विनंती करू. माजी सरपंच पाळले बुद्रुक दिलीप वास्कर यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या. अशुभाई रॉयल मॅन, रॉयल पर्सनॅलिटी. आज बाल्या मामांचं शुभ आगमन, त्यांच्यावर असणारं प्रेम. भरपूर
मान्यवरांची तुम्हाला उपस्थिती बघा मिळाली. राहुल भाईंचं देखील आगमन इथे झालं. औषध पाटील आणि येस डेफिनेटली ती गॅलरी त्यासाठीच बनवली, VIP गॅलरी. बॉल तयार. पहिलाच बॉल हवेत तरंगतोय. थोडासा फटक्यामध्ये अंतर बघावं लागेल. एक्झॅक्टली किती रन आले तरी पल्स सांगतात 6 रन. ॲक्युरेट शॉट, 6 रन षटकार. दोन बॉल मध्ये 2 विकेट गेले होते आणि चौथं षटक सुरू झालंय. रन फलक पोहोचलाय 43 वर. काय बॅटिंग केले लव भोईरनं. आता निलेश भोईर देखील बॉल हवेत तरंगतोय. थोडं मिसटायमिंग आहे. फिल्डर पोहोचलाय बॉल पर्यंत. ऑलमोस्ट सुटलाय झेल. 2 झेल सुटलेत. अशोक उलवेकर आज थोड्या फिल्डिंग मधून चुका होतात. झेल कसा असावा असं वाटलं पाहिजे प्रेक्षकांना तो झेल टिपल्यानंतर की फेविकॉल लावून आले तर त्याला, परंतु आज आता तो बॉल निसटतोय. त्याचं कारण आहे ते अगदी वरच्या वर झेल टिपायला बघतायत. जेव्हा बॉल हातामध्ये कलेक्ट होतो तेव्हा आपण हात थोडे खाली खेचतो. याचं कारण आहे त्या गोष्टीचा अभाव तिथे मला थोडा जाणवला. बॉल लॉंग ऑन कडे चालला. 1 रन. दुसऱ्यासाठी पाठीमागे वॉल्यूम बघितलं होतं, नकार दिलाय. लो भोईर सांगतात बचेंगी तो और लढेंगे. खेळाडू कक्षामध्ये थोडंसं गडबड गोंधळ. प्लीज थोडी शांतता राखा. जेव्हा तुम्ही आवाज देताना खेळाडूला तेव्हा ते डबल माइंड होतात. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन अजून बिघडतं. त्यामुळे त्यांना त्यांचा खेळ खेळू द्या. व्हेरी शॉर्ट लेन, भरपूर हाफ लेंथ होती आणि त्यानंतर फुटवर अपुरं राहिलं. तिसरा झेल सुटला. झेल जरूर सुटला परंतु तिथे डायरेक्ट हिट झालं आणि परतावं लागतंय निलेश भोईर यांना. राहिले फक्त 2. पहिल्या पूर्वार्धाचे 47 पर्यंत संघ जाऊन पोहोचलेला आहे. नवीन बॅट्समन बॅटिंगसाठी आता दाखल झालेत. अशोभाई शेळके आमच्या सोबत जॉईंट आहेत. पडग्याचे आमचे सन्माननीय गुलू भोईर यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या. अशोभाई आपल्याला आमंत्रित करतायत. धाव संख्येचं एकंदरीत टोटल 47. लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल टू गो हे सांगितलं पंचांनी. लव भोईर यांच्यासाठी परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये हा बॉल डिलिव्हर्ड केला. 1 रन पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी निघालेत. फायनली या 2 रन अगदी इझी आरामात पूर्ण झाल्या. 49 पर्यंत जे रिक्वायर रन रेट आतापर्यंत दाखवत होतं तिथपर्यंत पोहोचलाय. लव भोईर यांची स्तुती करावी लागेल. 13 बॉल मध्ये 27. कठीण परिस्थिती आणि कठीण प्रसंगामध्ये दीपस्तंभासारखे कसे उभे राहिले जातं आणि तिथून मार्ग कसा काढला जातो. जेव्हा नौका अगदी समुद्रामध्ये मधोमध भागी भरकटते आणि आता उंच गेला बॉल. 5 झेल सुटलेत. बॉल चालला लॉंग स्टॉपला. 2 पूर्ण झालेत. आता लव भोईर यांची एनर्जी लेवल दाद द्यायला लागली. आतून आवाज यायला लागले बस कर बाबा दमलो. आणि बघा थोडंसं थकवा जाणवत आहे. ग्रेट बॅटिंग लव भोईर. आम्ही तुमच्या एनर्जी लेवलला दाद देतो. यासाठी तुमचा सराव 3 रन या बॉलवर पूर्ण झाले. तुमचा नियमित सराव त्यासोबत तुम्ही रेग्युलर जो व्यायाम करत असाल, रनिंग करत असाल तर एवढी एनर्जी लेवल तुमची टिकून राहते. आणि या 40+ न भाग पाडलाय. खरं तर 40+ या खेळाडू जो क्रेज झालाय या सगळ्या खेळाडूंना एक वेगळी एनर्जी दिली. त्यांना प्रवृत्त केले, त्यांना प्रोत्साहन दिलंय की फिजिकल फिटनेस मेंटेन केली गेली पाहिजे जर चांगला क्रिकेट खेळायचं असेल तर. आणि बऱ्याच खेळाडूंना आता लवकर ते जातात मैदानावर सरावासाठी. सकाळी थोडी रनिंग करतात, संध्याकाळी वेळ मिळत असेल तर संध्याकाळी. आणि पहिल्या सत्रामध्ये रन बनले टोटल 52. 53 धावांचं टार्गेट. चला दोस्ती स्पोर्ट्स विगर आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. शोर एलेम विंग कारवाडी बी त्यांना देखील आम्ही विनंती करू की आपण या आता व्यासपीठावर येऊन थांबा.
दोस्ती स्पोर्ट्स बघा अजून रिपोर्टिंग मिळाली नाही आहे, इनिंग ब्रेक झाली आहे, त्यामुळे प्लीज आम्ही तुम्हाला विनंती करू 24 बॉल मध्ये 53 करायचे विजयासाठी. बघा लक्षात घ्या, ऑर्गनायझर कमिटी आम्हाला सांगते की जर बॉल डिलिव्हर्ड झाला आणि दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित नसतील, जर जो इथे उपस्थित आहे त्याला टॉस दिला जाईल, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही मैदानामध्ये येऊन थांबू नका, इथे उपस्थित राहा, ही विनंती. नाव्याला असंच झालं होतं, कॅप्टन याला मी 4 वेळा अनाउन्समेंट केलं, तो बाजूला येऊन थांबला आणि बॉल डिलिव्हर्ड झाला आणि दुसरा कॅप्टननी बॉल पडण्याच्या एक अर्धा मिनिटं येऊन तो वर बसला आणि त्याला टॉस विन दिला गेला. रूल्स इज रूल्स. नमो चषकामध्ये देखील 2 मॅचेस तशाच झाल्या होत्या. अवधूत भाईंचं शुभागमन, त्यांचं हार्दिक स्वागत. क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहे आणि आज या स्पर्धेची 5वी दिवस रात्र खरं तर आहे.
आणि अंतिम दिवस रात्र या स्पर्धेमधील तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या दिवसामधील ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. पालेश्वरी पाले 40+ आणि पडगे 40+ या दोन संघादरम्यान पहिल्यांदा बॅटिंग करत असताना पडगे 40+ टीमनं धाबा जमा केल्यात त्या तब्बल 52 आणि 53 धाबांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलं. या संपार सलामीची जोडी आपण पाहतोय टीमकडून. पालेश्वरी पाले 40+ कडून मैदानामध्ये दाखल होत असताना रुपेश उल्वेकर आणि प्रमोद बोबे. रुपेश उल्वेकर एक चांगलं नाव या टीमचं, गेले कित्येक वर्ष आपण सातत्याने हे नाव ऐकत आलोय. आणि या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल तो निलेश भोईर. 53चं टार्गेट आहे. पहिला बॉल दुसऱ्या 17 मधील होईल. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा झेल मात्र देऊन पहिलाच बॉलवर पहिला धक्का मात्र बसलाय तो रुपेश उल्वेकर. रुपेश उल्वेकर बाद झालाय. असंच घडलं होतं खरं तर. पडगे 40+ संघ जेव्हा बॅटिंग करत होता आणि पहिलाच बॉलवर सुभाष ठाकूर बाद झाले होते आणि इकडे सुद्धा तशीच सुरुवात म्हणता येईल ती पालेश्वरी पाले संघ. खरं तर रुपेश उल्वेकर सारखे चांगले फलंदाज सध्याच्या घडीला गमावतात. पहिल्याच बॉलवर एक मोठा स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न मात्र केला होता निलेश भोईरकडून. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येत असताना नितीन तांडेल. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. संदेजी शेळके आणि त्यांची संपूर्ण टीम अनेक स्पर्धा सध्याच्या घडीला ते कव्हर करतात. चांगलं वर्क यंदाच्या वर्षी मात्र आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत चालली. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं ऑन साइडला स्विंग केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलं या बॉलला. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. बॉलवर विकेट आणि तदनंतर मात्र हा षटकार पुढच्याच बॉलवर. नवीन फलंदाज नितीन यांच्या बॅटमधून येत असताना निलेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा हा चेंडू सरळ पायावर जाऊन आदळला होता. अपील पाहायला मिळाली स्ट्रॉंग, परंतु पंचांनी मात्र अपीलला नकार दिलाय. लेग बायचा इशारा मात्र आलाय. ही धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. चांगला निर्णय पंचांचा आपण पाहतोय ऑन स्क्रीन. जरूर ऑफस्टंप मिस झाला असता हा चेंडू. निलेश भोईर पुन्हा एकदा सज्ज होतील. प्रमोद बोबे पहिल्यांदा स्ट्राईक एंडला. हलकासा लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय. समोर मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे जात असताना थोडासा उशिरानं क्षेत्ररक्षक आले होते, परंतु एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सुपर 12 ची लढत आहे खरं तर. इथून मात्र जिंकणारा संघ सुपर 6 म्हणजे एक ट्रॉफी निश्चित करणार आहे. आणि त्याचमुळे खरं तर दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये अगदी शेवटपर्यंत झुंजताना दिसतील. दोनही जवळचे संघ आहेत. एकाच विभागामधले सगळे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. उत्तर विभागामधील हे संघ असल्यामुळं अनेक वेळेला एकत्र खेळतात.
अनेक वेळेला बऱ्याचशा स्पर्धा एकत्र खेळत असतात, त्यामुळे प्रत्येकाची स्ट्रॉंग पॉईंट्स, वीक झोन सगळ्यांना एकमेकांना ठाऊक आहेत. बघूया निलेश भोईर राईट आर्म ओव्हर द विकेटनं. नितीनसाठी हा बॉल क्विक स्टंपिंग पाहायला मिळते, परंतु लेग स्टिकच्या बाहेरून चाललेला हा बॉल पंचांनी स्वैर असल्याचा निर्वाळा दिला. एक अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या 1 पुढे जाऊन पोहोचते ती आत्तापर्यंत 9 या आकड्यावर. 9 ऑन अ बोर्ड. पालेश्वरी पाले बुद्रुक आपण पाहतोय संघ 40+ ग्रुपमधील ही पहिली लढत आहे आजच्या दिवसामधील. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर 1 गडी बाद, 9 धावा आहेत. 53 टार्गेट आहे. शॉट ऑफ लेंथ होता. टप्प्याचा बॉल पूल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. क्षेत्ररक्षक धावतात त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा कॉल आणि या 2 धावा पूर्ण होतील. दुहेरी धावांचं योगदान. टोटल मूव्स टू 11 नाऊ. 11 धावा धावफलकावर. 53 करायच्या म्हटल्या तर ऑलमोस्ट प्रति षटक आपण पाहिलं तर 13.25ची सरासरी आहे. 13-14 13-14 धावा प्रत्येक ओव्हर्समध्ये येणं गरजेचं आहे. आणि आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये 11 धावा सुद्धा आल्यात. त्यामुळं इकडे आपण पाहिलं इकॉनॉमी पाहिली तर नक्कीच चांगली आहे. एक फलंदाज जरूर गमावलाय, चांगला मोठा फलंदाज गमावलाय. खोलात टाकला होता हा बॉल. पुन्हा एकदा अपील पाहायला मिळते आणि अपील उचलून धरले. यावेळेस मात्र फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का बसलाय. तांडेल, नितीन तांडेलच्या स्वरूपामध्ये, ज्यानं या ओव्हरमध्ये एक षटकार दाखवला होता आलेला पहिला चेंडू फेस करत असताना. परंतु निलेश भोईर यांचा हा चेंडू अखेरीस पायचीत यावेळेस मात्र सापडलेत आणि LBWच्या स्वरूपामध्ये ही दुसरी विकेट अगदी स्टंपच्या समोर. बिलकुल इकडे मात्र पाय नसता तर कदाचित मिडल स्टंपच उखडला असता. एक चांगला निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 11वर हा दुसरा धक्का लागलाय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 गडी बाद, 11 धावा. प्रवीण पवार आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये आणि सुनील तांडेल आहेत. चांगले निर्णय. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 अपील. बऱ्याच वेळेला अपील आल्यानंतर सुद्धा कधी कधी पंचांच्या मनात थोडेसे डाऊट्स असतात. मी दिलेला निर्णय योग्य तर आहे ना? का आजकाल सर्रासपणे मग लगेचच आपले सगळे समर्थक बसलेलेच असतात स्क्रीन रेकॉर्डरवर, लगेच रेकॉर्ड केले जातात. सन्माननीय संतोषजी वाघमारे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. यावं आपण मंचावर. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. मग बऱ्याच वेळेला कधी एखादा निर्णय अनावधानानं चुकलाच तर मग लगेचच पंचांच्या निर्णयावर ताशेरे ओढले जातात. परंतु दोन्ही निर्णय आपण पाहिले पहिल्या षटकामधील अगदी योग्य असताना. प्रवीण पवार सर आहेत, मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे सुद्धा. तर जाऊयात दुसऱ्या षटकाकडे. संतोष भोईर आलेत गोलंदाजीसाठी दुसरं षटक घेऊन. पहिल्या ओव्हरमध्ये 11वर 2 आहेत. प्रमोद भोपी आणि मोहन बारसे. यावेळेचा हा चेंडू थोडासा बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. चांगली टक्कर पाहायला मिळेल खरं तर, कारण ही मॅच ट्रॉफीसाठी आहे. जिंकणारा संघ रिकाम्या हाताने जाणार नाही या स्पर्धेमधून. एज लागले. बॉल फ्लाइंग स्लीपला पुढ्यात पडला होता. थोडासा दूर होता इकडे मात्र. परंतु त्याच वेळेला पॉपिंग ग्रीन सोडून थोडेसे पुढे गेले होते प्रमोद आणि वेळीच सावरलं स्वतःला आणि मागे फिरले. अन्यथा रनआउटची सुद्धा शक्यता होती. पहिला व्हाईट बॉल होता. त्यानंतर हा निर्धाव चेंडू येत असताना संतोष भोईर गोलंदाजी मार्कवर. इष्टांच्या पाठीमागे आपण पाहतोय प्रीतम पाटील आहेत. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 14.47, 14.5. जो पूर्वी 13चा होता तो आता थोडासा वाढलाय आणि त्यासाठी तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये निदान एखादा मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. गोलंदाज तयार संतोष भोईर. फुल टॉस आहे. समोरच्या दिशेला लॉफ्ट केलाय. स्ट्रेट टू द लॉंग ऑन. अनदर विकेट डाऊन. इकडे प्रयत्न जरूर केला फलंदाज प्रमोद भोपी यांनी हा षटकार मारण्याचा, परंतु हा प्रयत्न मात्र अपुरा. तिसरा धक्का लागलाय यावेळेस मात्र पालेश्वरी पाले बुद्रुक 40+ या टीमला.
विकेटचं पतन. आघाडीचे 3 फलंदाज गमावले आतापर्यंत. बारा वर 3 आणि प्रमुख फलंदाज जर गमावले तर शेवटला मात्र प्रतिकार कोण करणार, कारण टार्गेट इतकंही सोपं नाहीये. 53 धावा चेस करायच्या. जर खेळपट्टीवर उभं राहिलं तुम्ही, पार्टनरशिप पाहायला मिळाली तर नक्कीच 53 धावा सुद्धा चेस होऊ शकतील. आणि संधी आहे पालेश्वरी पाले संघाला सुद्धा, कारण अगोदर या स्पर्धेमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला या संघानं. ओ यावेळेस डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका आणि निघाला लॉंग ऑफ फिल्डरला बीट करत जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. मच नीडेड येतोय षटकार. प्रशांत पवार यांच्याने आलेल्या पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार दाखवलाय. हेच केलं होतं सुरुवातीला नितीन तांडेल यांना सुद्धा, परंतु त्यानंतर लॉंग इनिंग साकारू शकले नव्हते. इकडे मात्र प्रशांत पवार यांना तर जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. संतोष भोईर यांचा हा बॉल इकडे मात्र गलीकडे सरकत असताना तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट झाले आणि यस पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. त्यामुळे व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आलेल्या या दुहेरी धाबा थोडंसं बळ वाढवतील. स्कोर कार्डवर सध्याच्या घडीला लागल्यात त्या 20 धाबा. 3 फलंदाज जरूर गमावलेत, परंतु शेवटपर्यंत जरूर तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. दोन्ही ताकदवान संघ आहेत एकाच विभागामधील. ट्रॉफीसाठी ही लढत, निदान 6व्या क्रमांकाची ट्रॉफी इथे निश्चित करतील. एज लागले इनसाइड, पाठीमागे येत असताना शॉर्ट फायनलला चेंडू थांबवलाय. तोपर्यंत मात्र 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 21. 21 धाबा धावफलकावर आहेत. 13 बॉल आणि 32 धाबांची गरज आहे. 32 रिक्वायर्ड, रिमेनिंग 13. 14 बॉल. ओ यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय, उंच गेलाय. पाहूया मिड विकेटला फिल्डर जज करता झेल टाकलाय आणि झेल सुटल्यानंतरचा मात्र येतोय. इकडे हा षटकार स्वतः क्षेत्ररक्षकच त्या ठिकाणी सांगतात. लहू बोईर त्या ठिकाणी आहेत, चांगले खेळाडू या टीमचे आणि कुठेतरी ते सुद्धा टेन्शन मध्ये असतील, कारण हा षटकार थोडासा कॅल्क्युलेशन बिघडवेल पडगे संघाचं. पाहूया आपण रिप्ले मधून. कॅप्टन आहेत इकडे. अगोदरच चेंडू खरं तर पाय बाहेर टाकला होता त्यांनी आणि त्यांना थोडासा अंदाज घेणं गरजेचं असतं सीमा रेषेलगत. खरं तर जे क्षेत्ररक्षक आहेत, कारण हे थोडंसं मित्र म्हणून कॅल्क्युलेटिव्ह असतं. आपण कुठे आहोत, किती पुढे आहोत, किती मागे झेल आल्यानंतर किती फूट मागे जाऊ शकतो, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला न बघता करावं लागतं. चला थोडं स्पीडअप करा टीम पडगे. 13 बॉल आणि आता 26चं समीकरण आहे. 26 रिक्वायर्ड. हा सामना जवळ आणलाय पालेश्वरी पाले 40+ टीमनं. आणि सध्याच्या घडीला फटकेबाजी जी सुरू आहे ना, दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून 1-1 षटकार आला. चला थोडं स्पीडअप करा. येस, चेक करायचंय त्यांना. चला 12th मॅन सुद्धा इकडे आहेत. चला पाहिजे असेल तर आपण रिप्ले पुन्हा दाखवूया. डोंट वरी प्रीतम सर, रिप्ले आपण पुन्हा एकदा प्ले करतोय स्क्रीनवर. चला हा पुन्हा एकदा रिप्ले. हा पाय अगोदरच बाहेर आहे आणि त्याचमुळे पाय एक आतमध्ये असता तर नक्कीच हा षटकार वाचवता आला असता. हा 6 आहे. 13 बॉल 26चं समीकरण. आउटसाइड ऑफ स्टंप, फुलर लेन टाकणार. यावेळेस मात्र निघून गेलं चेंडू विकेट किपरकडे. डॉट बॉल आणि इकडे 12 बॉल आणि 26 धावांचं इक्वेशन. चांगला बॉल वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र गोलंदाजानं 12 चेंडू आणि 26 धावांचं इक्वेशन. 13ची सरासरी आहे. पाठीमागचं षटक मात्र संतोष भोईर यांचं महागडं ठरलं आणि त्याचमुळे हा सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे. दोन्ही बाजूला समसमान संधी आहे.
चला दोन्ही कॅप्टन या आमच्या सोबत लगेच जॉईंट व्हा. आले दोघे जण. टॉस इथे आपण करतोय. नाणेफेक करतील. सन्माननीय श्री मनोहर पाटील साहेबांना मी विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक इथे करावं. 4 ओव्हर बाईक साठी शेवटची लढत आहे सिरीजच्या रेसिंग मधील. आणि 40+ वाला जो संघ येईल त्यांना 2 आयकॉन मिळणार आहेत. ग्रामीणच्या विरुद्ध खेळणार 40+ वाल्याने त्यांच्या गावातलेच आयकॉन असतील. या इथे. टेल इज कॉल. विगर कॅप्टन. इट इज अ हेड. टॉस आपण जिंकला टीम मिंगारवाडी. निर्णय काय घ्याल कारण महत्वाची लढत. दोन्ही कॅप्टन जॉईंट. सौरभ तू बी नो. निर्णय काय घ्याल. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. महत्वाची लढत आहे. जिंकाल तर आतापर्यंत मेहनत जी केली त्याचं फळ मिळेल. एक ट्रॉफीचा हकदार बनाल. यंदा किती मॅचेस झाले तुमच्या 2 टीम मध्ये. विगर सोबत तर आमची यावर्षी एक पण मॅच झाली नाही. आणि महत्त्वाचं बोलायचं म्हणजे तर आम्ही भरपूर एंट्र्या हरलो कारण का इथेच आम्हाला चान्स आहे आम्हाला ट्रॉफी मारून द्यायची आणि ते आम्ही मेहनत करू. खूप साऱ्या शुभेच्छा. तर जास्त मी विचारत नाही. टॉस जिंकला असता तर तू काय निवडला असता. क्षेत्ररक्षण निवडलं असतं. त्यामुळे टॉस भरपूर महत्वाचा होता. आता बॅटिंग वाटेल आले. 4 ओव्हरचे लढत आहे. काय टार्गेट आहे पुढे. टार्गेट 3 मॅच झाले टॉस हारलेलंच आहे. तर फलंदाज आमचे रेडीच आहेत मान्य. टॉप एज. चला शुभेच्छा तुम्हाला. यस दीपक सर. जेल सुटला इकडे मात्र आणि हा थ्रो पहा थोडासा वाईट झालाय. भावनांना आवर घालावं लागेल. इकडे मात्र मॅच अगदी अटीतटीची आहे. सध्याच्या घडीला एक रन सुद्धा फार महत्वाची ठरू शकेल. आणि कधी कधी बऱ्याच वेळेला एखादा संघ एका धावेनं पराभूत होतो. मग तेव्हा वाटतं लहूचा तो पाय पडला नसता तर, हा थ्रो व्यवस्थित आला असता तर. मग जर तर चालू होतो जेव्हा मैदानामधून बाहेर आपण निघतो आणि घरी आपण प्रयाण करत असतो. यावेळेस मात्र ऑन साइडला स्विंग केलाय. मिड विकेटला पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये. परंतु यावेळेस मात्र चेल टिपलाय तो अशोक भोईर यांनी. असाच फटका होता मगाशी ज्यावेळेस लहू होते त्या ठिकाणी. तिसरा झेल ते कॅरी करतात. 1 मोर विकेट डाऊन. महत्वाची सफलता निर्णायक क्षणाला. आणि यावेळेस फलंदाज बाद होतात ते मोहन बारसे. तेव्हाही असं वाटलं होतं षटकार जाईल. यावेळेस सुद्धा असंच वाटलं होतं आम्हाला की हा कदाचित बाहेर पडेल. परंतु दोनही फटके त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये आतमध्येच राहिले. कदाचित सीमारेषा आपण मोजली तर ती थोडीशी लांब असेल. कारण बसल्या बसल्या बॅटला आपण कोणीही अंदाज वर्तवू शकतो की लगेचच प्रेक्षकांच्या तोंडामधून शब्द येतात षटकार बाहेर आहे. परंतु कुठेतरी त्यांचे शब्द तोंडातल्या तोंडात राहतात. विकेट डाऊन. लहू भोईर यांना मात्र मिळाले सफलता. लहू भोईर यांना चांगले षटक हाताळावं लागेल कारण तो सुटलेला झेल घेतलेला आणि पाय बाहेर पडला आणि तो आलेला यावेळेस मात्र कव्हर्सला बीट केलाय. बॉल चालला वेगानं. पायानं अडवण्याचा प्रयत्न झालाय आणि आय थिंक बॉल चला 2 धावा. ते 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचतो 31 या आकड्यावर. 9 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस मात्र समोर अगदी समोर फटका सजवलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा षटकार.
दिवसामधील पहिलीच लढत सुपर 12 ची आणि मात्र कमालीचा चुरशीचा सामना. एकाच विभागामधील दोन संघ एका ट्रॉफीसाठी लढतात. जिंकणारा संघ ट्रॉफी जिंकणारे खरं तर आणि पराभूत होणारा संघ मात्र या स्पर्धेमधला प्रवास थांबणार आहे. त्यामुळे पडघे की पाले याचा निर्णय मात्र काही मिनिटांमध्येच आपल्या समोर येईल. 8 बॉल आणि 16 धावांची अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पाठीमागच्या बॉलवर आलेला षटकार अशोक उलवेकर सध्याच्या घडीला यावेळी सुद्धा प्रयत्न केला होता, परंतु इकडे मात्र बीट केलाय. निर्धाव चेंडूची सांगता. प्रवीणजी म्हात्रे साहेबांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. प्रवीणजी म्हात्रे साहेब बोरधुल एक चांगले आयोजक. आणि नेहमीच आदाईची स्पर्धा म्हटली की आदाई आणि त्यांचं एक घनिष्ठ नातं आहे. चेंज ऑफ पेस होता यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला संधी आणि झेल सोडलाय. अगोदर बसले आणि बराच दूरवर हात ठेवला होता. पोझिशन्सच नव्हती ही कॅचची आणि त्याचमुळे हा झेल सुटलाय. खरं तर बऱ्याच वेळेला आपण दाखले देत असतो. 40+ खेळाडू म्हणजे मोठा अनुभव. अनेक उन्हाळे पावसाळे हिवाळे त्या खेळाडूंनी पाहिलेत. हे अनुभव सध्याच्या घडीला आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेला युवा खेळाडूंना देत असतो. परंतु मग एखादी अशी चुकी झाली का मग त्या दाखल्यांचा काहीच उपयोग नसतो. इकडे धावा मिळाल्या शेवटच्या बॉलवर 2. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा. मॅच बॅलन्स आहे. मॅच संपलेली नाहीये. खरं तर शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती 14 धावांची. 6 बॉल आणि 14 धावा. आतापर्यंत 13च्या सरासरीनं मात्र इकडे पाले संघाने कामगिरी केली. अविनाशजी उलवेकर साहेबांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. दिलदार व्यक्तिमत्व आहेत आणि प्रेमळ व्यक्तिमत्व त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. मुख्य व्यासपीठावर आमचे मान्यवर त्यांचं नेहमी सहकार्य लाभतं या स्पर्धेसाठी. आणि पाले बुद्रुक संघ जिंकला तर कदाचित मोठा जल्लोष पाहायला मिळू शकेल. आणि अजूनही मॅच बॅलन्स आहे मित्र म्हणेन. सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. कोणताच संघ स्ट्रॉंग पोझिशन मध्ये नाहीये. कारण 14 धावाच राहिल्यात आणि सुरुवातीपासून आपण पाहिली 13 सव्वा 13ची सरासरीनं जायचं होतं आणि ती सरासरी बरोबर राखली आहे. आणि ती राखण्यामध्ये मित्र म्हणेन पडघे संघाच्या क्षेत्ररक्षकांनी मदत केली. कारण जर क्षेत्ररक्षण आतापर्यंत चांगलं झालं असतं तर कदाचित शेवटच्या ओव्हरमध्ये 20 किंवा 20 पेक्षा जास्त धावा राहिल्या असत्या. परंतु कॅचेस विन द मॅचेस आपण म्हणतो. ढिसाळ क्षेत्ररक्षण आज पाहायला मिळाले ते पडघे 40+ टीम कडून. परंतु पाहूया चौथं आणि अंतिम षटक घेऊन सुभाष ठाकूर. आणखीन एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतामधील. परंतु पाहूया त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे सध्याच्या घडीला. पहिलाच बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न, थोडासा ग्लास काढण्याचा प्रयत्न झाला होता शॉर्ट फाईन लेगला. चेंडू थांबवलाय. पूर्वी आपण पाहिलं सुभाष ठाकूर यांची गोलंदाजी तर वेगवान. अगदी सर्कल पासून वेगानं धावत येणं, मोठा रनअप. परंतु त्यानंतर मात्र थोडंसं इंजरी त्यांना झाली. थोडंसं पाहायला गेलं तर लंब स्पाईनचा त्रास आहे त्यांना आणि त्याचमुळे रनअप नाहीये, शॉर्ट रनअप. यावेळेचा चेंडू खोलात टाकला. इकडे मात्र यष्टीरक्षक स्वतः प्रीतम शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत धावले. तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट होत असताना रनअप फार मोठा नाहीये परंतु ॲक्युरसी मात्र सध्याच्या घडीला चांगली आहे गोलंदाजाची. सुभाष ठाकूर पहा एवढी मोठी इंजरी आहे तरी सुद्धा खरं तर क्रिकेट त्यांच्या नसानसामध्ये भिनलंय. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 5 बॉलमध्ये 8 धावा काढू दिल्या नव्हत्या अदयच्या. सुभाष यांचा हा बॉल ऑन साइडला स्विंग केलाय परंतु त्या क्षेत्रामध्ये षटकार थांबतात आणि इकडे झेल सुटलाय. आणखीन एक झेल सोडलाय. आज ढिसाळ क्षेत्ररक्षण झालंय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. तिथली सीमा रेषाच मुळी लांब आहे. अंपायर्स एकदा मोजून बघा, आम्हाला सांगा जर वेळ मिळाला तुम्हाला तर. कारण 3ही चेंडू तिकडेच गेले होते जे सगळ्यांना वाटले होते की षटकारच आहेत परंतु बरोबर मारतात सुद्धा त्याच क्षेत्रामध्ये. क्षेत्र एकच निवडलंय अगदी डीप मिड विकेटला. तो कोपराच लांब आहे असं म्हणावं लागेल. आणि धावसंख्या आपण पाहतोय 43 वर 3 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. 10 रिक्वायर्ड. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा स्ट्रोक खेळावाच लागेल
त्यामुळे चौथा आणि पाचवा चेंडू फार महत्वाचा असेल खरं तर या मॅच मधील सुभाष ठाकूर यांच्या या षटकामधील. इकडे ट्रॉफी निश्चित होणार आहे. कोणता संघ मात्र एक ट्रॉफीवर हकदार आपला सांगेल. इकडे ग्लास केलाय, शॉर्ट फायनलला थांबवला चेंडू, तोपर्यंत मात्र एक रन. चांगली बॉलिंग होत असताना एकच धाव आले, त्यामुळे 2 चेंडूचा खेळ बाकी आणि 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. शेवटपर्यंत रंगणारे सामने ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य. 5वी दिवस रात्र आहे. प्रत्येक सामने ऑलमोस्ट सगळे सामने शेवटपर्यंत रंगलेत या स्पर्धेमधले. हे स्पर्धेचं यश आहे. शेवटचे 2 बॉल 9 धाबा. सर आपण पाहतो स्ट्राईक एंडला फलंदाज अशोक उलवेकर त्यांच्या बॅटमधून अगोदर आपण एक षटकार पाहिला आहे आणि आता मात्र अशोक उलवेकर यांना तेच करायचं आहे. 9 धाबा म्हटल्या तर निदान एखादी बाउंड्री तरी मिळवावी लागेल या बॉलवर. कमीत कमी 3 धाबा तर काढाव्याच लागतील. हा चेंडू इकडे मात्र पाहूया लेग स्टंपच्या बाहेर आहे आणि त्याचमुळे इकडे व्हाईट बॉल येत असताना 2 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. निदान 2 धावा या बॉलवर, जेणेकरून शेवटच्या बॉलवर सामना राहील. परंतु पाहूया सुभाष ठाकूर, एक मोठं नाव पडके टेनिस क्रिकेट जगतामधलं, आणि अतिशय महत्वाचा चेंडू सादर करण्यासाठी मात्र तो सज्ज असेल. 2 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. सामना रोमांचकारी स्थितीमध्ये, चित्त थरारक लढत मात्र पाहायला मिळतोय. आणि यानंतर सुद्धा एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोस्ती स्पोर्ट्स विगर विरुद्ध भिंगारवाडी. हा सोडून दिला होता हा चेंडू. इकडे मात्र व्हॉट एक्झॅक्टली आपण पंच सांगतात की डेड बॉल आहे, परंतु कदाचित पंचांनी सुद्धा मोठं मन दाखवलंय मी तरी म्हणेन. चला जास्त वेळ घालू नका. 11 मॅचेस आहेत आज, मोठा शेड्यूल आहे आज. आदईकरांनी 11 मॅचेस ठेवल्यात. पुढे जाऊन इकडे मात्र थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला 2 काढाव्या लागतील. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि या 2 धाबा पूर्ण. मागचा थरार शेवटच्या बॉलवर. अजूनही सुटका नाहीये पडकेकर. 1 बॉल आणि 6 धाबांची गरज आहे. आणि अशोक उलवेकर यांच्या बॅटमधून एक षटकार आला यापूर्वी. असे बरेचसे सामने या स्पर्धेमध्ये झालेत. 1 चेंडू 4, 1 बॉल 5, 1 बॉल 6. शेवटपर्यंत रंगणारा हा सामना. गावदेवी शिवशंभो क्रिकेट संघ आदई आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि सुपर 12 मधली पहिलीच लढत. शेवटपर्यंत मॅच सोडायची नाहीये. आणि याच इराद्यानं मात्र मैदानामध्ये खेळ सुरू आहे. 6व्यांदा खरं तर या स्पर्धेमध्ये 6व्यांदा 1 बॉल 4, 1 बॉल 5, 1 बॉल 6 वर सामना आलाय. परंतु कोणता संघ मात्र सुपर 12 मध्ये दाखल होईल? पालेश्वरी पाले बुद्रुक की पडगे शेवटचा चेंडू सादर करेल सुभाष ठाकूर. ओ यावेळेस मात्र हा स्ट्रोक खालून खेळलाय आणि सुपर 6 मध्ये दाखल होईल पडगे 40+ टीम. अभिनंदन सुभाष ठाकूर, प्रीतम पाटील आणि टीम. कमाल खेळ राहिलाय. हार्ड लक पालेश्वरी पाले बुद्रुकनं सर्वतोपरी मित्रपणे प्रयत्न केले शेवटपर्यंत, परंतु ते मिडविकेटला आलेले 3 बॉल ते वाचलेले खरं तर षटकार आणि त्याचमुळे थोडासा गोंधळ झाला. परंतु संधी दिली होती पालेश्वरी पाले बुद्रुकला. पडगे 40+ सगळ्याच क्षेत्ररक्षकांनी संधी दिली होती.